पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। शासनाकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा यवतमाळ जिल्ह्यात 516 पुरुषांनी वर्षभर लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिलेच्या नावावर आधार कार्डवर पुरुषांची नावं नोंदवत रक्कम पुरुषांच्या खात्यामध्ये जमा झाली। शासनाने ही यादी महिला आणि बालविकास कार्यालयाकडे पाठवली असून या लाडक्या भावांचा शोध घेण्याचं काम सध्या विभागाने सुरू केलंय। सप्टेंबर 2025 मध्ये अपात्र महिलांची नावं वगळली तरीही प्रकरणं लक्षात आली नाहीत, त्यामुळे पडताळणी यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालंय। आव्हान सुद्धा आहे सर्व महिलांना ज्यांची ई-केवायसी चुकली होती किंवा बऱ्याचशा महिला या कार्यालयात येऊन गेलेल्या होत्या, त्या अनुषंगाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय निघालेला आहे आणि त्यामध्ये ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे अशा सर्व महिलांना पुनश्च ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी शासनाने 31 मार्च पर्यंतची मुदत दिलेली आहे। त्यामुळे सर्वांनी आपली जी चुकलेली ई-केवायसी ती दुरुस्त करून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।